नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण सोयाबीन पिकावरील प्रमुख किडी, रोग आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन सविस्तर जाणून घेणार आहोत. योग्य वेळी कीड व रोग ओळखल्यास पिकाचं मोठे नुकसान टाळता येऊ शकते. म्हणून नियमित शेत पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. खोडमाशी ही सुरुवातीच्या अवस्थेतील महत्त्वाची कीड आहे. खोडाच्या आत बोगदा तयार झाल्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. गर्डल बीटल खोडाला वलयाकार इजा करते. त्यामुळे फांद्या वाळतात आणि तुटतात. ही अळी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पाने खाते. अंडी व अळ्या दिसताच त्वरित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. चक्री भुंगा पानांवर गोल छिद्रे पाडतो. प्रादुर्भाव वाढल्यास प्रकाश संश्लेषण कमी होऊन उत्पादनावर परिणाम होतो. पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने पांढऱ्या माशीमार्फत पसरतो. रोगग्रस्त झाडे वेगळी काढा आणि वाहक किडींचं नियंत्रण करा. पिवळा मोझॅक हा विषाणूजमध्ये खोड हा प्रामुख्याने शेंगांवर काळे डाग दिसतात. रोगमुक्त बियाणे आणि पीक फेरपालट यामुळे धोका कमी होऊ शकतो. चारकोल रॉटमध्ये झाड अचानक वाळते. हा प्रामुख्याने शेंगांवर काळसर दिसतात. रोगमुक्त पाणी व खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. बॅक्टेरियल ब्लाइटमध्ये सुरुवातीला पाणचट डाग दिसतात, नंतर ते तपकिरी होतात. शेत स्वच्छ ठेवणे आणि योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन सर्वोत्तम ठरते. प्रमाणित बियाणे वापरा, बीज प्रक्रिया करा, पाणी साचू देऊ नका, संतुलित खत व्यवस्थापन करा, फेरोमोन व चिकट सापळे वापरा. कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन सर्वोत्तम ठरते. फेरोमोन व चिकट सापळे वापरा. शेताची नियमित पाहणी करा. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कीडनाशके वापरा. वेळीच निरीक्षण आणि योग्य व्यवस्थापन केल्यास सोयाबीन पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते आणि उत्पादन. व्हिडिओ आवडला असेल कृषीक्षेत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये सोयाबीनमध्ये शेंगा वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन या विषयावर माहिती देऊन येऊ. धन्यवाद. या 10 टिप्सचा अवलंब केल्यास सोयाबीनचे चांगले व्यवस्थापन करता येते. अशाच माहितीसाठी कृषी क्षेत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.